तर हाय मित्रांनो, माझं नाव आकाश म्हणजे आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार, तर आपला रविवारचा दिवस आपण चालू करतोय. तर बघू आपल्या आजची अर्निंग किती होती, काय होती आणि बघू आज जसं मी काल बोललो की आज 2500च्या प्लस किंवा 2500पर्यंतचं टार्गेट घेऊन चालायचं आहे. तर बघू आता ट्रिपवर डिपेंड आहे, रेट कसा भेटतो काय. भाऊ तर बोलतो तर रात्री उबरला रेट वगैरे चांगले नव्हते म्हणून त्यांनी उबरची एकही ट्रिप नाही मारली. ठीक आहे मला बघू आता मला कशी लागते ट्रिप वगैरे. तर बघतो पहिली ट्रिप लागला ओलाकडनं लागली पहिली ट्रिप, पण मी कन्फ्यूज आहे की नक्की कुठली ट्रिप आहे काय. कारण एक एअरपोर्टची ट्रिप आली ती एक्सेप्ट करत होतं, पण ती गायब झाली. त्या जागी परत ती 300 प्लस काय 370 किती आली एअरपोर्टची, तर ती गायब झाली. परत 300 प्लस कोणती ट्रिप आली बिबेवाडीची का कुठली माहीत नाही मला, नक्की ॲड्रेस मी बघू शकलो नाही. लगेच झटपट एक्सेप्ट पण झाली. तर ते PCMC मेट्रोपासून आपला पिकअप आहे, तर जा पिकअप करायला आणि ड्रॉपला सांगतोय कुठलं. ड्रॉप केली 388 भेटले त्याचे. पण हे विषय एवढा जसं मी बोललो, मी बघितलं नव्हतं की कुठली ट्रिप आहे काय आहे. तर मी आता ही ट्रिप ड्रॉप करून पोहोचलो चाकणला, आता चाकणमध्ये. तर हे असंच असतं की जर कुठं बघितलं नाही तर हीच गडबड होती. तर आता हेच असेल, आता इथं बघू, इथं ट्रिप लागली पाहिजे जायला लवकर. कारण आज एक तर संडे, त्यामुळं कंपनी वगैरे पण सगळ्यांना सुट्टी असणार आहे, बंद असणार आहेत. तर यामध्ये आपल्याला ट्रिप लागती की नाही लागते काय सांगता येतं, लागू पण शकते. लागली तर चांगली लागेल. तर बघूया, वेट करूया तोपर्यंत किती वेळ लागते बघूया. तर पुढची टिप पण लागली आहे, जसं मी बोललो की मोठी टिपच लागेल. ओव्हरवरनं पडत होते एक हिंजवडी म्हटलेली लक्ष्मी चौकाची, पण 480 आणि 30 किलोमीटरचं काय परवडतं एवढं वाटत नव्हतं, म्हणून ते नाही एक्सेप्ट केली. त्यानंतर मग आता एक 550ची टिप लागली आहे पुणे रेल्वे स्टेशनची. तर कस्टमरच्या लोकेशनमध्ये चाललो आहे, तर जाऊया लोकेशनला गेलं बघूया कस्टमर अवेलेबल आहे की नाही वगैरे. रॅपिडोची, कारण ही आधी पण मला टिप आली ती, माझ्याकडनं एक्सेप्ट नाही झाली. बाय चान्स कोणाला एक्सेप्ट झाली असेल, आता समोरच्यानी का कॅन्सल केली माहिती, त्याने कॅन्सल केला मला पडली. आता जवळच होतं म्हणून फोन नाही केला, डायरेक्ट चाललोय. तर बघू आता लोकेशनवर जाऊन काय होते. गाडीचा उसने कितना बोला था किसने? तो सामने गाड़ी है उसने 1000 रुपये बोला था। कितना 1000 रुपये 1000 इतना OTP क्या था 2805। असं 40 किलोमीटर आहे. बोला यार ये मेरी ट्रेन है। शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे, म्हणजे रॅपिडोचं बिल झालं 557. जसं मी बोललो की ही ट्रिप मला अगोदर आली पण माझ्याकडे एक्सेप्ट नव्हती आली, नंतर परत ती ऑटोमॅटिकली मला आली. तर हेच झालं की लोकेशन घेऊन कळलं एक सेडन कार होती डिझायर. तर त्यांना डायरेक्ट ओनली मीटरने विचारलं, आपल्याला 550ने आली. तर कस्टमरने आपल्याला त्याचे 750 दिलेत. आपण जो डिझायर होता तो 1000 रुपये मागत होता, तर त्यामुळे 1000 तर नाही दिले. पण मला हेच बोलायचं आहे की थोडंफार आपण पण समजून घेतलं पाहिजे, थोडंफार कस्टमर घेता समजून. तर कारण टोटल 36 किलोमीटर काहीतरी होतं, तर ते बोलले स्वतःहून की मी 750 देतो, 550 होतं ते 750 देतो. मी बोललो ठीक आहे. तसं पण मी चाकण आउटसाईडला होतो, ते महालुंगे वगैरे तिथं ट्रिप पण नव्हत्या, दुसऱ्या ॲपवर लागत नव्हत्या. हिंजवडीची लागलेली उबरनी 480 35 किलोमीटर, तर काय परवडतं त्यापेक्षा हे तरी 750 रुपये भेटलेत. तर हेच बोलायचं, ठीक आहे असू द्यात. झालं आपला 1000 रुपये तर झाले, 750 पकडलं 1038 रुपये झालेत. तर इथं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. तर स्टेशनलाच होतं, तर स्टेशनवर ट्रिप लागली. आता कस्टमर येते बघितलं कुठं तरी, जागेवरच पिकअप झाले. बघू आता आलं. शेवटी ड्रॉप केली इथं, म्हणजे 304 रुपये भेटलेत आपल्याला. आता इथनं बघूया तुझे कुठं लागते. ट्रिप पण लागली आहे कोरेगाव पार्कला ड्रॉप करायचं, ते 360 रुपये काय दाखवलेत. तर एक्सेप्ट पण झाले. आता कस्टमर पण समोरच आहे, म्हणजे मेन रोडला जायचं, मेन रोडून पलीकडच्या रोडमध्ये. तर बघूया काय. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली, 370 भेटलेत. आणि पुढची ट्रिप पण लागली 400 रुपयाची. तर अशी जरा चांगली ट्रिप लागली तर बरं आहे. तर इथं जाऊया कस्टमरच्याकडे, हिंजवडीचीच आहे. आज काय ट्रॅफिक वगैरे नाही म्हणून बिंदास तिकडली पण ट्रिप एक्सेप्ट करतोय. तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. तर शेवटची ट्रिप पण ड्रॉप केली आहे. आपण रिटर्न हिंजवडीला त्या जागी आलो आहे जिथं मागाशी आपण कोरेगावची ट्रिप घेऊन गेलो. तिथे भेटले आपल्या टोटल आता 400 रुपये. तर ठीक आहे, तर इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. रॅपिडोचा रिचार्ज तर संपला आहे, पण काय होतं जे आपल्याला एक्स्ट्रा असतात वॉलेटमध्ये जमा होतं. असं बघू शकता मला वॉलेटमध्ये 120 रुपये जमा आहेत. तर मला काय आता अकाउंटवर पैसे द्यायची गरज नाही आहे. मी इथं रिचार्जवर क्लिक करेल अँड रिचार्ज आणि लगेच डन होईल. ट्राय झालं आहे, रिचार्ज सक्सेसफुली करून आले. आता मला रिचार्ज माझी गरज नाही.
तर बघू शकता रिचार्ज माझा ॲक्टिव्ह झाला आहे. जे माझा ॲज अ बॅलन्स होता वॉलेटचा तो अपडेट झाला असेल. तो 39 रुपीज झाला आहे. तर ठीक आहे, तर बघूया इथनं पुढची ट्रिप तर लागली आहे. तर कस्टमर कुठं थांबलं ते बघूया. आलो लोकेशनवर. पिंपरीचे म्हणून एक्सेप्ट केले आता जातो. मी बघाशी बोलणारच होते. सगळे जरा म्हणजे पण इथे नाही आलंय ना. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 215 रुपये भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. आता पिंपरी चिंचवडमध्ये थोडा जेवण गोळा करून घेताना नाश्ता थोडंफार काही खातो, कारण माझं परत लेट नाईटला भूक लागते. आणि मग आपण राहूया कंटिन्यू कामात 12 वाजेपर्यंत तरी करतो. OTP का 411 थोडीशी ट्रिप कंप्लीट केली. त्याच्या आपल्याला PCMC मेट्रोला ड्रॉप केला. आता इथं जेवण करूया थोडंफार आणि निघूया कामावर. 182 भेटले त्याचे. तर आता बघूया 9:20 झालेत. 10च्या अगोदर सगळं आटपतो आणि लगेच 10 ते 12 अजून 2 तास काम करूया. म्हणजे आता सध्या आपले 2500 झालेत. अजून 3200-3300 आरामशी होतील. म्हणजे 2500 पण आपला टार्गेट होतं जसं मी बोललेलो. तर बघूया कुठं लागते पुढची ट्रिप. पण झालं आहे. आणि जसं बोललो की मोठी ट्रिप घेऊया, तसं वाघोलीची ट्रिप भेटली आहे. तर बरं आहे की एवढा लांब जायला. वाघोलीला जायचं, वाघोलीवरनं परत यायला 400+ काही भेटतील. हे 400+ झालेत. आत्ताची ट्रिप 400+चीच भेटली आहे. तर बघूया जा कस्टमरच्या लोकेशनवर पिकअप करायला. पण इथं वाघोलीला तर 496 रुपीज भेटलेत आपल्याला. तर चांगले भेटलेत, एवढं काय हे नाही. आता इथनं एक रिटर्न घराकडले ट्रिप भेटू द्या, म्हणजे आपलं होऊन जाईल टार्गेट. ₹3005 झालेत आपल्या. अजूनही बघा आता घरी जायपर्यंत किती भेटतं ते. एक 600ची लागलेली MIDC, पण आपल्या तिकडं जायचं नाही म्हणून MIDC मध्ये मी एक्सेप्ट करत होतो, पण एक्सेप्ट नाही झाली. बघूया कुठं पुढची ट्रिप कुठं लागते. वाघोलीवरनं तर मला ट्रिप लागत नव्हती. मी हळूहळू पुढं आलो, विमाननगरपर्यंत आलो. तिथं मग मला एक ट्रिप लागली निगडीची. 356 काय फेअर होता. कस्टमरने स्वतः फोन करून बोलले ते काय फेअर वगैरे तुमचा. तर मी असं काय बोललो नाही. ते बोलले ठीक आहे, मी 400 रुपये देतो. म्हटलं ठीक आहे चालेल, आपलं तेवढं 21 रुपये पर किलोमीटरने काय ते परवडतं आहे. कस्टमर स्वतः बोला 400 रुपये देतो. तर म्हणून काय बोललो नाही त्यांना. तर आलो लोकेशनवर. तर बघूया कस्टमर कुठं थांबलेत. झालं ना 1397 भरत मिलाप. अरे 2 दिन में वापस मिलने वाला है उसको. तो जगन के लिए कॉल आएगा ना. तर मित्रांनो ट्रिप ड्रॉप केली. तसं पण मला 366 ओलाकडनं भेटत होते, पण त्यांनी मला 400 रुपये पे केलेत. कॉलच बोललेले. तर ठीक आहे, डायरेक्ट आपण ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोलूया. प्लस 400 तर 3405 रुपये आपले टोटल अर्निंग झाली. गाडी माझी 213 किलोमीटर चालली आहे. तर ओव्हरऑल आता डायरेक्ट मी CNG बद्दल बोलतो. लेट झाला 12:36 झालेत. तर टोटल करतो आणि जाता तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता जाता सांगतो मला लेट झाले 12:30 वाजलेत. तर टोटल म्हणजे आपण आज केले तर 11 तास मी काम केले समजा. तर अर्निंगबद्दल बोलतो. तर टोटल फक्त ऑर्डरचे आपले झाले तर 3405 रुपये. आता CNG माझा मी भरला होता जेव्हा इथं होतो वाकडला 500 समथिंग कितीचा बसलेला. तर टोटल माझ्यामध्ये 213 800 रुपयाचा मला CNG गेला असं. माझ्या 800 करा. तर टोटल प्रॉफिट आजचं उरलं 2605 रुपये. तर आपल्या जसं मी कालच बोललो, कालच्या व्हिडिओ सांगितलं टार्गेट थोडं पुश करणार आहे. तर 2500चं टार्गेट होतं आपलं. तर कटकून तरी 2605 झालेत. काय प्रॉब्लेम नाही. उद्यापासून हेच टार्गेट ठेवायचे ते. आणि थोडंफार कामाला लवकर निघायचं. मी बोललो की थोडंफार काहीतरी चेंजेस करावं लागेल आपल्याला. एकतर कामावर लवकर निघावं लागेल किंवा लेटपर्यंत काम करावं लागेल. तर आज लेटच निघलेलो, पण उद्या लेट नाही करणार. लवकर निघायचा प्रयत्न कराल. भावाला पण सांगा की बाबा तुझं थोडंफार टार्गेट उरलं तर ये लवकर, काय प्रॉब्लेम नाही. पण जरा टाईममध्ये टाईम टेबल थोडा फॉलो करावं लागेल. तर ओव्हरऑल आपल्या चॅलेंजच्या डे 22पर्यंत मी सांगतो टोटल अर्निंग आपली झाली. तर कालपर्यंत आपली झाली 43,209 रुपये. तर जे आपली आजची सेविंग आहे 2605, तर ते ॲड केले तर टोटल आपले झाले तर 45,814 रुपये. तर ओव्हरऑल ठीक आहे. अर्निंग पण चांगली झाली. ट्रिप पण मला नंतर मोठमोठ्या वगैरे लागत होत्या.
बाकी असं काय हे म्हणजे छोट्या ट्रिप नाही मारत, मोठ्या ट्रिप मारत, त्यामुळं टार्गेट चांगलं झालं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज खरंच खूप थकलं म्हणून जास्त काय बोलत नाही आहे. बाकी कोणाला डाऊट वगैरे असेल तर करा कमेंट, त्यानंतर आहे की इन्स्टाच्या अकाउंटला डायरेक्ट मेसेज करा, नक्की रिप्लाय देईल. आणि तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय, गुड नाईट. आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक द्या.